तर आज सकाळ सकाळ जिंदगी झंड झालेली आमची, तरी जिंदगी झंड घेऊन निघालो होतो नगरला आपल्या वाडेपारच्या दिशेने. काय विषय होता तर आपल्याला काय होतं 12वीच्या कॉप्या, तसं बी आपण पास होणार नाही. बघा गाडीला चावी बंद आहे तरी गाडी पण पळू राहिली, कारण की गाडीचं स्विच कामाला लागलेलं आहे. रांग 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 गाडी पळवली तिथून पुढं. बघा आपण कावसा बायपास काय नाद केलाय, नादच एकच नंबर मध्ये एकदम नाद. फक्त रातचं लाईट लाग झुक होत राहते. जत्रा होती, जत्रा संपलेली होती. तिथून आलो कंपनीत थोडं थांबलो बिमलो, जरा गँगची गाडी घेतली कंपनीतल्या. तिथून पुढे बाकी कंपनीतली गाणी. हे आमचे 2 सर आहेत, एक मराठी मास्तर म्हणून आणि एक हेमंत सर आहेत म्हणून. निघलो कंपनीतून घरी. आज काय काम नव्हतं कंपनीत, डायरेक्ट पक्की होती. सच्च्या लवकर निघत नव्हती तिथून, तास झालं तिथंच उभं राहिलो होतं तरी निघत नव्हती. महाराष्ट्राची शान गेली गावड्यात लालपरी, तिची एक व्हिडिओ घेऊन टाकली मला, जाऊन द्या म्हणून द्या, तरी सच्याच्या उरकलं नव्हतं. सच्याला घेतला तिथून निघाली होती नगरच्या दिशेने आम्ही. बघा आजचा लुक कसा आहे माझा, एकदम नाथपिकी लुक होता आजचा. 2 बोटं करीत मी एकच नंबर मध्ये गणबिन लावून. तिथून पुढं आलो वाडे पार्कला. वाडे पार्कचं काम बी उरकिलं, कॉफी बिप्या घेतल्या आपल्या. एकदम वाडे पार्क आहे बघा, असे सगळे मोबाईलचे एक सिरीज भेटते. गावऱ्या का आलो, गावऱ्याने मोका टाइमपास केला. बाबले चालला होता कुट्टी घेऊन घरी. तिथून परत आलो रात्री नगरला साविडी. आपलं काम होतं थोडंसं साविडीचं काम बी मुरकिलं एकदम. हे रामदेव टेक्सटाईल नगरमधलं फेमस आहे. तिथून आले खापखूप करीत साविडीतून डायरेक्ट घराकडून गावात आलो. गणभाऊ तिथं जायड्यांसाचे ते बसलेले होते इथं. निश्चय ते पवन हात करू बोलत होता, काय बोलत होता काय माहिती. मोन्या गाडीवर बसलेला होता. आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, फॉलो करा, शेअर करा.